इतिहास आम्ही ऐकत असतो, पण इतिहासातून आम्ही काय शिकायचं? म्हणून काल परवाचा एखादा कवी नेमका असं म्हणत असतो, खुर्च्या उभवणे देशाला डुबवणे याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे. खुर्च्या उभवणे देशाला डुबवणे याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे. इथं घोटाळ्यांचा कोर्स होतो, सत्तेचा फोर्स होतो, राजकारणातला प्रवेश, इन्कम सोर्स होतो. आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू असं मदाळलेले राजकारण्यांनी बोलायचं आणि त्यांच्याच तालावर आम्ही नंदी बैलासारखं डोलायचं. अरे वस्तीत जाऊन बघा, अरे वस्तीत जाऊन बघा, किती धर्म किती जाती, तरीही तळहाताच्या फोडासारखे जपतो आम्ही नाती. या महापुरुषांनी आम्हाला ही भाषा शिकवली आहे, पण दुर्दैवाने ती भाषा आम्ही समजून घेत नाही. ही आपली अडचण आहे. संभाजी महाराज निसटले होते, शिवाजी महाराजांना भेटले होते. शिवाजी महाराजांनी जाताना शेवटच्या क्षणी काही गोष्टी या संभाजीराजांना सांगितल्या होत्या. शिवाजी महाराज तर गेले, पण कटकरी माणसं मात्र डाव टाकत राहिले आणि त्या डावामध्ये बळीचा बकरा होत राहिले. ते संभाजीराजे होते. त्यातला पहिला डाव होता की संभाजीराजांना राजगादीवर बसू द्यायचं नाही, म्हणून रामराजे उर्फ राजारामांना गादीवर बसवण्यात आलं आणि संभाजीराजांना दूर ठेवण्यात आलं. पण काही माणसं कोणत्याही काळामध्ये विश्वासानंच वागत असतात. त्या विश्वासाचं दुसरं नाव हंबीरराव मोहिते होतं. हंबीर मामांनी याच संभाजीराजांना सगळ्या बातम्या दिल्या आणि सांगितलं, तुमच्या विरुद्ध जे कारस्थानं करतात ना, त्या सगळ्यांना तुमच्या पायाशी लोळणं घालायला लावतो. आणि हंबीररावानं ही सगळी कटकारस्थानी मंडळी पन्हाळ्यावर आणली, संभाजीराजांच्या पायाशी लोळणं घातली. संभाजीराजांनी त्यांना शिक्षा केल्या आणि संभाजीराजे पन्हाळ्यावरून रायगडावर आले. रायगडाच्या पायथ्याला संभाजीराजांचे नारे देणारे अनेक युवक या हिंदवी स्वराज्यातले स्वागतासाठी उपस्थित होते. संभाजीराजांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण राजे म्हणत होते, ज्या देवळात देव नाही त्या देवळात दर्शनाला जाऊन उपयोग काय? ज्या रायगडावर माझे आबासाहेब शिवाजी महाराज नाही, तिथं जाऊन मी काय करू? पण पिलाजी मामा, हे मोहिते मामा, हे सगळे संभाजीराजांना सांगत होते की ही राजगादी तुमची वाट पाहत्या. आणि तसंच असतं, तुम्ही संत चाला, सावकाश चाला, पण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, कारण यश प्रयत्न करणाऱ्यांची वाट पाहत असतं. तुमचं टॅलेंट, तुमचं कौशल्य ज्यावेळेस कामाला येत नाही, त्यावेळेस तुमचं सातत्य आणि तुमचे प्रयत्न हे कायम कामाला येत असतात. हे संभाजीराजांचा इतिहास आम्हाला सांगतो. संभाजीराजे रायगडावर पोचले तरी सुद्धा दरबाराकडे गेले नाही, ते जगदीश्वराच्या मंदिराकडे दर्शनासाठी गेले. जर गादीचा हव्यास असता तर दुसरा कोणी संभाजीराजांच्या ठिकाणी असता तर धावत राजगादीकडे सुटला असता. संभाजीराजांना कोणत्याही राजकारणातल्या गादीचा हव्यास कधीच नव्हता. या महाराष्ट्राचं, इथल्या रयतेचं आणि स्वराज्याचं भलंय एवढाच विचार राजांच्या ठाई होता. राजांनी 16 जानेवारी 1681 राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे झाले. 16 जानेवारीला घटना घडली आणि 31 जानेवारीला हेच संभाजीराजे बऱ्हाणपूरला कातरखानाशी सामना करत होते. बऱ्हाणपूर 2 कोटीचा खजिना लुटून संभाजी महाराज परतत होते. विचार करून बघा, हंबीरराव मोहिते ज्या वेळेस बऱ्हाणपूरला निघाले ती तारीख होती 6 जानेवारी आणि संभाजी महाराज 16 जानेवारीला रायगडावर राज्याभिषेक होता, तरी सुद्धा रायगडावर होते. पण 31 जानेवारीला हा राजा बऱ्हाणपूरला होता. बऱ्हाणपूर ते रायगड कोणत्याही माणसाला जाण्यासाठी त्या ठिकाणी 21 दिवस लागतात. मग हा राजा दिवसातल्या किती तास घोड्यावर बसला असेल हे संशोधन या ठिकाणी बघायला मिळतं. 24 तासातल्या 20-20 तास घोड्यावर बसणारा जगातला एकमेव योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हा निष्कर्ष आम्ही लक्षात घेतला पाहिजे. वेग काय असतो हे इथं कळतंय. आम्ही अजिबात कधी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. आम्ही फक्त गप्पा मारत राहतो. संभाजी महाराजांकडून आम्हाला प्रेरणा घेणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून नेहमी म्हटलं जातं, राहणीमान साधं असलं तरी चालेल पण विचार स्टँडर्ड असले पाहिजे. राहणीमान साधं असलं तरी चालेल पण विचार स्टँडर्ड उच्च आणि चांगले असले पाहिजे. कदाचित एक वेळ भंगार विकून जगण्याची वेळ आली तरी चालेल पण विचार भंगार असता कामा नये.
ही महत्वाची गोष्ट आहे. कदाचित आपल्यावर बूट पॉलिश करून जगण्याची वेळ येईल, पण दुसऱ्याचे बूट चाटण्यात काय अर्थ आहे, यात कसला स्वाभिमान आहे, हा विचार आम्ही केला पाहिजे. हा आत्मविश्वास आणि हा स्वाभिमान आमच्या विश्वात आला तर यशापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हा इतिहास आहे. म्हणून हे शिकायचं आहे. आपला स्वभाव कसा असला पाहिजे. आपल्या बाजूला गरीबातला गरीब माणूस बसला तरी त्याला कमीपणा वाटता कामा नये, आणि आपल्या बाजूला जगातला श्रीमंत माणूस जरी बसला तरी त्यानं आपल्याला कमी समजू नये, असा आपला स्वभाव असला पाहिजे. हे आम्हाला या महापुरुषांच्या चरित्रातून शिकायला मिळत असतं. ही महत्वाची गोष्ट आहे. संभाजी महाराज, त्याच काळामध्ये घटना घडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना गुरु मानलं होतं. तुकोबरायांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी पंढरपूर वारी सुरू केली होती. त्या वारीला संरक्षण देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलंय. चिंचवडचे मोर्या गोसावी यांना सुद्धा मदत करण्याचं काम केलंय. सज्जनगडला तिथं चाफळला याच संभाजी महाराजांनी मदत पाठवलेली आहे. याचा अर्थ जिथं गुंड आहे तिथं संरक्षण देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याच काळात औरंगजेब दख्खनवर नजर टाकतोय, आणि नुसता नजर टाकत नाही, हिंदुस्थानातला एकच भाग राहिलाय तो दख्खन. तो जिंकण्यासाठी हा औरंगजेब दख्खनेत पाऊल टाकतोय. अत्यंत वेगानं हा औरंगजेब महाराष्ट्रात घुसलाय. आला औरंगजेब 9 लाखाची फौज घेऊन, आणि त्याचा सामना करण्यासाठी हा संभाजीराजा तिशीतला युवक. खरं तर त्यावेळेस संभाजीराजांचं वय फक्त 24 वर्षाचं. औरंगजेब महाराष्ट्रात घुसलाय आणि त्या औरंगजेबाचे सरदार काम करतायत. काम काय करतायत? शिवाजी महाराजांचा हा शिवपुत्र संभाजीराजा हा उघड्या मैदानात आपल्याला टप्प्यात येऊ शकत नाही, म्हणून याला कुठेतरी आपण अडचणीत आणला पाहिजे. कुठे शोधला पाहिजे? याचा जीव गडात आहे, याचा जीव किल्ल्यात आहे, एखादा किल्ला काबीज केला पाहिजे. आणि म्हणून औरंगजेबाने सरदार वजीर जवळ घेतले, एक सभा घेतली आणि सांगितलं सुरुवात कुठून करायची. आणि त्याच वेळेस औरंगजेबाच्या वजीराने सांगितलं एखादा छोटा किल्ला सकाळी गेलो की दुपारी जिंकला पाहिजे, असा शोधून काढला. बातमी घेऊन पुन्हा वजीर आणला आणि किल्ल्याचं नाव सांगितलं रामसेज. त्र्यंबकेश्वर पासून 9 मैलावर असलेला दिंडोरी तालुक्यातला नाशिक जिल्ह्यातला रामसेज किल्ला. कोण जातं किल्ला घ्यायला? निघाला कासम खान. कासम खान गेला. सकाळी निघालेला कासम खान औरंगजेबाला सांगून आला होता दुपारी किल्ला घेऊन येतो. दुपारी आला नाही. 2 दिवस, महिना, 6 वर्ष झगडत राहिला, किल्ला आला नाही. पुन्हा शाहबुद्दी खान, पुन्हा फतेह खान, एवढे सगळे आले पण किल्ला घेता आला नाही. लक्षात आलं त्याच काळात एक रात्री घटना घडली. ती घटना अशी होती, 5000 सैनिक औरंगजेबाचे पळाले होते. औरंगजेब वैतागला, कडाडला, चिडला आणि उच्चारला आणि वजीराला सांगितलं 5000 गए, 50,000 भेजो. लेकिन उन्हें वापस ले आओ. कारण औरंगजेबाला माहिती आहे 100 खांब असलेला एखादा महाल, एक खांब कोसळला म्हणून महाल पडत नाही, पण पडझड व्हायला सुरुवात झाली आहे हे औरंगजेबाला माहिती आहे. वजीर कामाला लागले. कसे शोधायचे 5000, कसे आणायचे 5000. पण एका भल्या पहाटे एक पळालेल्या एका सैनिकाला औरंगजेबाच्या वजीराच्या पुढे आणण्यात आलं आणि वजीर त्या सैनिकाला घेऊन औरंगजेबाच्या तंबूत गेला आणि औरंगजेब कडाडला. का गए थे? क्यों भागे थे? तनखा वक्त पर होती है. त्या सैनिकानं सांगितलं पगार वेळेवर होतो, सगळं व्यवस्थित आहे. अरे पण मग पळाले का? त्याचं उत्तर देताना त्या मोगली सैन्यातला तो औरंगजेबाचा सैनिक सांगतो 6 वर्ष झाली एकही मोहीम फतेह झाली नाही, त्यापेक्षा संभाजीराजांच्या सैन्यात जाऊन लढलं तर यश मिळाल्याचा आनंद साजरा करता येईल, म्हणून संभाजीराजांच्या सैन्यात जाण्यासाठी आम्ही पळालो आहे. शत्रूचा सुद्धा हा योद्धा किती प्रेरणादायी आहे हे जर शत्रू सांगत असेल तर आपल्याला विचार करता येतो. जगातली एवढी मोठी प्रेरणा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तिमत्वात सापडत नाही, ती संभाजीराजांच्या ठाई आहे. आणि म्हणून संभाजीराजांची जयंती ही महत्वाची आहे. एवढ्यावर काम भागत नाही. आपण अनेक गोष्टी ऐकत असतो इतिहासातल्या, त्याही शिवशंभूच्या इतिहासातल्या, पण त्यातून घ्यायचं काय हा प्रश्न जेव्हा माझ्या पुढे असतो ना तेव्हा मी आवर्जून सांगत असतो की आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तो विचार ही वात असते, तत्वज्ञान ही ज्योत असते, ज्ञान हा प्रकाश असतो.
कारण प्रकाशाची गंमत मोठी वेगळी आहे. प्रकाश जर प्रखर असला तर आपल्याला नीट दिसत नाही, आणि प्रकाश जर अंधुक असला तरी आपल्याला स्पष्ट दिसत नाही. प्रकाश हा योग्य असावा लागतो, तेव्हा आपल्याला व्यवस्थित दिसतं. इतिहासातून सुद्धा आपल्याला योग्य गोष्ट घेतली पाहिजे, ही महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून महापुरुषांचा इतिहास समजून सांगत असताना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचा अर्थ असा आहे, आम्ही जे करतो तेच आमच्या पुढच्या पिढ्या करत असतात, ही वस्तुस्थिती आहे. संतोष म्हात्रे सर, नीलम म्हात्रे ताई ह्या काहीतरी वेगळे पण करायचं आहे, वैचारिक देणगी द्यायची आहे, महापुरुषांच्या विचारांचा जागर करायचा आहे. या अंगाने या ठिकाणी रॅली सुरू व्हायची, त्या रॅलीत बदल करून आता वैचारिक जागरण म्हणून व्याख्यान आयोजित करतायत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. हा वैचारिक बदल आहे, हे मला महत्त्वाचं वाटतं. संभाजी महाराजांना पकडायचं आहे, तिकडं रामचेच हातात आला नाही म्हणून औरंगजेब दख्खनेत घुसला, कुतुबशाही जिंकून आला, पण त्याचं लक्ष एकच होतं, संभाजीराजाला कैद करायचं आहे. कारण त्याने त्याच्या डोक्यावरचा ताज काढून फेकून दिला होता. जोपर्यंत संभाजीराजा जिंदा या मुर्दा पकडत नाही तोपर्यंत सर पे ताज पहिनूंगा नाही, अशी शपथ घेतली होती औरंगजेबानं. आणि मग तो औरंगजेब कडाडलेला, चिडलेला, वैतागलेला, चवताळलेला, फासे टाकत होता, डाव टाकत होता. राजकारणातले डाव किती महत्वाचे असतात, हे शत्रूचे असू द्या किंवा कुणाचे असू द्या, पण हे डाव काय काम करतात हे आपल्याला विचारात घेण्यासारखं आहे. आमच्याकडे एकच चर्चा आहे, फुटलं कोण, कुणी विश्वासघात केला, गोष्ट होऊन गेलेली आहे. विश्वासघात कुणी केला, कशासाठी केला, ही गोष्ट महत्वाची नाही, पण पराक्रमी माणसं कितीही घात केला, कितीही विश्वासघात केला, कितीही धोका दिला, तरी सुद्धा आपली तत्व सोडत नाहीत. याचं जगातलं सर्वात प्रभावी उदाहरण छत्रपती संभाजी महाराज आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांची जयंती आहे. संभाजी राजांनी ज्या वेळेस संगमेश्वरला आले, तिथून पन्हाळ्यावर आले, तिथे मालोजी बाबा घोरपडे, आणि मालोजी बाबांना बातमी येऊन धडकली होती की औरंगजेबाचा सरदार मुकरब खान, त्याचा मुलगा इखलास खान, आणि हे सगळे रायगडाच्या दिशेने जात आहेत. आणि संभाजीराजांना मालोजीराजांनी सांगितलं, शंभूराजे तुम्ही रायगड कूच करा, रायगडाकडे जा. राजांनी ऐकलं, राजे रायगडाकडे निघाले. पण रात्रीची वेळ होती, संध्याकाळ होऊन गेली होती. राजे संगमेश्वरला आले, सरदेशाच्या वाड्यात थांबले, आणि दुसऱ्या दिवशी दिवस होता 1 फेब्रुवारी 1689. 1 फेब्रुवारीला भल्या पाटे मुकरब खानाचं सैन्य त्याच संगमेश्वरला येऊन धडकलं होतं, आणि राजांवर आक्रमण झालं होतं. वेळ चुकली होती, बळ तोकडं पडलं होतं, राजे काहीच झाले होते, आणि इतिहास बदलला होता. पण बदललेला इतिहास सुद्धा आम्हाला प्रेरणा देत राहिलेला आहे. ज्या दिवशी राजांना कैद करण्यात आलं त्या दिवशी कवी कलश राजांच्या सोबत आहे. कवी कलशाच्या खांद्याला डाव्या बाण लागला होता, कवी कलश जमिनीवर कोसळला होता. त्या कवी कलशाला वाचवण्यासाठी राजे पोचले होते, राजांना सुद्धा कैद करण्यात आलं होतं. आपला मित्र शत्रूला जर कैद अवस्थेत सापडत असेल तर खरा मित्र कधीच सोडून जात नाही. आपण मैत्रीचे अनेक उदाहरण ऐकले, पण मृत्यूत सुद्धा भागीदारी करणारा जगातला पहिला मित्र हा कवी कलशांचा संभाजी राजा आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे वेगळे पण या राजाचं आहे. राजा कैद झाला संगमेश्वरवरून. या राजाला बहादूरगड म्हणजे आताचा धर्मगड म्हणजे श्रीगोंद्याचा तो किल्ला तिथं आणण्यात आलं. 4 दिवस हा प्रवास चालू आहे. औरंगजेब त्यावेळेस अकलूज मध्ये आहे. औरंगजेबाला बातमी कळाली. औरंगजेब सांगत होता मागे मराठे आले असतील बघा, पण औरंगजेबाला एकच भीती होती, जर मराठे माघारी संभाजीराजांच्या असतील तर संभाजीराजे सुटणार. म्हणून औरंगजेबानं प्रत्येक गोष्टीची दखल घेतली आहे. जेवढे घोडे या परिसरात आहे त्या घोड्यांचे पाय तोडले, जेवढे तरुण आहे ते तरुण झोडपून काढले. संभाजीराजांना मदत करणारा एकही घटक कोणत्याही स्थितीत सापडता कामा नये याची दखल औरंगजेबाने घेतलेली आहे. 365 एकराचा प्रदेश आहे जिथे औरंगजेबाची भली मोठी फौज पडली होती, तिथं संभाजीराजांना आणण्यात आलेलं आहे. आणि संभाजीराजांची धिंड, तो इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संभाजीराजांची धिंड काढली, त्यांचे डोळे काढले, त्यांचे पाय छाटले, त्यांचे नख काढली, अंगावरचं साल काढली, आणि तिथं मिठाचं पाणी टाकलं. हा राजा हे सगळं सहन करत राहिला. हा राजा का सहन करत राहिला एवढाच प्रश्न जर आपल्याला पडला तर त्याचं उत्तर आहे या स्वराज्यासाठी, या रयतेसाठी, या महाराष्ट्रासाठी, या अस्मितेसाठी हा राजा हे सगळं सहन करत राहिला.
त्या राजाची सहनशीलता कधीतरी आपल्या डोक्यात उतरली तर आपल्याला कळेल की या महापुरुषांचं योगदान या मातीसाठी काय. महापुरुषांची उंची कशी मोजतात, कधीतरी प्रश्न पडला की त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. महापुरुषाची उंची फुटपट्टी मीटरपट्टी घेऊन कधी मोजली जात नाही. मग मला सांगा, महापुरुषाची उंची मोजायची कशी? काय तंत्र, काय मंत्र, काय यंत्र? महापुरुषांची उंची मोजण्याचं एकच तंत्र आहे आणि ते तंत्र अत्यंत साधं सोपं आहे, जे मी अभ्यासानं शोधलेलं आहे. ते तंत्र असं आहे, ज्या महापुरुषानं, ज्या महामानवानं स्वतःला इथल्या राष्ट्रासाठी, स्वतःला इथल्या समाजासाठी, स्वतःला इथल्या माणसांसाठी जमिनीत गाडून घेतलं, ज्यानं स्वतःला अधिकाधिक खोल गाडून घेतलं, तो अधिकाधिक उंच असतो. ही महापुरुषाची उंची मोजण्याचं परिमाण आहे. म्हणून समाजासाठी योगदान महत्वाचं आहे, समाजासाठी त्याग महत्वाचा आहे, समाजासाठी आपलं योगदान महत्वाचं आहे. ही महत्वाची बाब आहे. फार कमी माणसं समाजासाठी योगदान देत असतात. महापुरुष त्यासाठी समजून घ्यायचे असतात आणि त्यातून प्रेरणा घ्यायची असते. औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, या संभाजीराजांच्या मी डोळे काढले पण स्वराज्याचं स्वप्न थांबलं नाही. या संभाजीराजांच्या मी हात तोडले पण संभाजीराजांसारखे अनेक हात या मातीत तयार झाले. या संभाजीराजांच्या मी पाय छाटले पण स्वराज्याची घोडदौड कधी थांबली नाही. संभाजीराजांची जीभ छाटली पण जगदंब जगदंब जय शिवराय म्हणणारी माणसं कधी थांबली नाही. या संभाजीराजांची आम्ही गर्दन कापली पण स्वाभिमानाच्या अनेक माना कायम उंचावत राहिल्या. हे संभाजीराजांचं योगदान आहे. एवढंच नाही, 11 मार्च 1689 फाल्गुन वद्य अमावस्येचा दिवस होता. ज्या दिवशी गर्दन काटली गेली, ती गर्दन भालाच्या फाळ्यावर लटकवण्यात आली आणि तिची धिंड काढण्यात आली. त्यावेळेस इंद्रायणी हे सगळं बघत होती. ज्या इंद्रायणीनं तुकोबरायांची गाथा जी पाण्यात बुडवली गेली होती, ती गाथा सही सलामत परत दिली होती. ती इंद्रायणी हे सगळं बघत होती, रडत होती, डोळ्यात आसव ढाळत होती आणि म्हणत होती, ज्या तुकोबरायांची गाथा मी पुन्हा व्यवस्थित परत गेली, तीच इंद्रायणी मी या शंभू राजांच्या पराक्रमाची कथा पुन्हा तुमच्या हातात देते आहे. ती तुम्ही स्वतःच्या मनपटलात करून घ्या. हे इंद्रायणी सांगत राहिली. म्हणून इंद्रायणी फक्त वाहत नाही. आम्ही तुकोबरायांचा जन्म पाहणारी इंद्रायणी पाहिली, ज्ञानोबरायांना समाधीच्या कवेत घेतलेली इंद्रायणी पाहिली, आम्ही संभाजीराजांच्या बलिदानाचा थरार अनुभवलेली इंद्रायणी पाहिली. पण तीच इंद्रायणी भीमा भामेच्या हातात हात घालते, चंद्रभागा बनते आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी धावत्या. पण ती फक्त धावत नाही, ती फक्त वाहत नाही, तिथला पराक्रम, तिथलं त्याग, तिथला वारसा, तिथली संस्कृती घेऊन धावत्या. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि तेच काम व्याख्यान करत असतात, तेच काम जयंती करत असते. तो विचारांचा वारसा सातत्यानं चालू ठेवणं हीच काळाची गरज आहे. एका कवीनं असं म्हटलेलं आहे, प्रेम कुणीही कुणावर करावं, प्रेम कुणीही कुणावर करावं, ज्याला मारायचं त्याच्यावर करावं, ज्याला तारायचं त्याच्यावर करावं, पण प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याही पेक्षा अधिक प्रेम त्यागावर करावं, प्रेम त्यागावर करावं. महापुरुषांचा त्याग हा प्रेम करण्या इतका स्वच्छ, पारदर्शी आणि प्रेरणा देणारा आहे. तो त्याग आमच्या आयुष्यात येईल का, हाच प्रश्न आपल्या कायम मनाला जर पडत राहिला तर आपलं काम सुद्धा तितकं चांगलं होऊ शकतं.